ती रात्र अजूनही माझ्या शरीरात गुंजत आहे. ती रात्र जेव्हा मी दिल्लीहून माझ्या गावी परत आले होते. अजय माझा पती जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो नेहमी लॅपटॉपमध्ये डुबलेला असतो. पण त्या दिवशी तो आपल्या जुन्या मित्राला भेटायला निघाला होता आणि रात्री उशिरा तरी परतला नव्हता. मी खोलीत एकटी लोळत होते. साडीचा पल्लू थोडा सरकला होता. हवेत गरमी होती आणि माझ्या शरीरात एक विचित्र बेचैनी, जणू काही अनोळखी स्पर्श मागत होता. तेव्हा दारावर हलकी ठोठावणी झाली. मी विचारले कदाचित अजय असेल. पण दार उघडले तेव्हा समोर माझे ससुरजी होते. ते हसले आणि म्हणाले, "बेटी, तुझा चेहरा पाहता सफराने थकवा आला आहे. डोकेदुखी तर नाही ना?" मी हलकेच होकार दिला. ते खोलीत आले आणि बिछाण्यात कडेला बसले. त्यांची आवाज इतकी मऊ होती, जणू काही जुनी आठवण स्पर्श करत होती. "चला, मी मालिश करतो." जुनी काळात असेच होत असे. काही लाज नाही. मी काही बोललो नाही, फक्त पलटून झोपलो. त्यांच्या बोटांनी माझ्या खांद्यावर ठेवल्या. हळूहळू दाबू लागले. प्रत्येक दाबात नाकातून आवाज निघत होता. एक उष्ण लाट धावत होती. ते म्हणाले, "अरे, तुझा खांदा किती कडक आहे. जणू वर्षानुवर्षे कोणी छुवाच नाही." मी डोळे बंद केले. त्यांच्या हाताच्या तळव्यांनी माझ्या पाठीवर सरकत होत्या. साडीचा ब्लाऊज थोडा वर चढला होता. ते म्हणाले, "बेटी, खालीपर्यंत दुखत आहे असल्यास बोल, मी चांगले दाब खाली." माझ्याच्या बोटांनी माझ्या कमरेवर पोहोचल्या. हळूहळू गोलगोल फिरवू लागले. "तुझी कमर इतकी मऊ आहे जणू रेशीम." त्यांचा श्वास माझ्या कानाजवळ होता. मी स्वतः श्वास माझ्या कानाप्रयत्न केला, पण शरीर बेकाबू होत होते. आता पोटी दाबावे लागेल. आजकालच्या मुली इतके काम करतात, सगळा तणाव पाठीत येतो. त्यांच्या हाताच्या तळव्यांनी माझ्या पोटावर ठेवल्या. हलकेच दाबत खाली सरकत होत्या. माझ्या साडीचा पल्लू पूर्णपणे खाली पडला होता. मी डोळे उघडले तर पाहिले, ते मला घुरत होते. तुझ्या डोळ्यात किती गहनता आहे, जणू काही राज लपवला आहे." ते हसले. मी काही बोललो नाही. त्यांच्या बोटांनी आता माझ्या मांड्यांवर होत्या. "इथेही दुखत आहे ना? चला, मी ठीक करतो." ते हळूहळू वर सरकत होते. माझे श्वास रुकत होते. तेव्हा बाहेरून बाईकची आवाज आली. अजयची. ते घाबरले, उठले आणि म्हणाले, "अरे अजयला, मी जातो." आणि निघून गेले. मी तिथेच पडली राहिले. हृदय धडधडत होते. ती रात्र माझ्यासाठी संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा ससुरजींनी मला चहा दिला. म्हणाले, "काल रात्र चांगली झोप आली?" मी लाजत म्हणाले, "होय, खूप चांगली." ते हसले. "जर कधी पुन्हा दुखत असेल तर बोलावे." मी काही बोललो नाही, पण मनात प्रश्न होता की त्यांना माहीत होते का की माझी ही बेचैनी फक्त दुखण्याची नव्हती, तेही तेच महसूस करत होते का? दिवस निघून गेले, पण प्रत्येक संध्याकाळी जेव्हा अजय ऑफिसवरून येतो, तेव्हा मी विचारत असे, आज रात्र पुन्हा येतील का? पुन्हा माझ्या खांद्यावर हात ठेवतील का? पुन्हा माझी कमर अशा प्रकारे दाबतील, जणू काही गुपित वचन होत आहे. मी स्वतःला म्हणाले, "रिया, हे चुकीचे आहे. हा तुझा ससूर आहे." पण तरीही जेव्हा ते घरी असत, त्यांची नजर माझ्यावर टिकत असे, तेव्हा माझे श्वास थांबत. एक संध्याकाळ मी स्वयंपाकघरात होते. साडीचा पल्लू माझ्या खांद्यावरून सरकत होता. ते मागून आले आणि म्हणाले, "बेटी, आज पुन्हा थकल्यासारखे दिसत आहेस." मी वळून पाहिले. त्यांच्या डोळ्यात तीच गरमाहट होती. मी म्हणाले, "होय, थोडीशी." ते म्हणाले, "चला, मी मदत करतो." आणि माझ्या मागे उभे राहिले. त्यांच्या हाताच्या तळव्यांनी पुन्हा माझ्या खांद्यावर होत्या. यावेळी ते अधिक हळू दाबत होते, जणू प्रत्येक दाबात काही कहाणी लिहित आहेत. "तुझी त्वचा किती मऊ आहे, जणू काही फूल आहे." मी काही बोललो नाही, फक्त श्वास सांभाळत होते. त्यांच्या बोटांनी माझ्या गळ्यावर सरकल्या, मग हळूहळू माझ्या केसांत अडकल्या. "तुझे केसही किती सुंदर आहेत, जणू रेशमाच्या लाटा." मी डोळे बंद केले. त्यांचा श्वास माझ्या गळ्यावर पडत होता, गर्म आणि जड. ते म्हणाले, "बेटी, जर तुला आवडत असेल तर मी रोज करू शकतो." मी म्हणाले, "नाही, नाही, हे बरोबर नाही." पण माझी आवाज कापत होती. ते हसले, "अरे, शर्माती आहेस का? मी तर फक्त मदत करत आहे." त्यांच्या हाताच्या तळव्यांनी आता माझ्या बाहूवर होत्या, हळूहळू वरखाली सरकत होत्या, जणू काही नदी वाहत आहे. मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मांड्या कापत होत्या. ते म्हणाले, "तुझे श्वास वेगवान होत आहेत. दुखणे जास्त आहे का?" मी म्हणाले, "नाही, फक्त गरमी आहे." ते म्हणाले, "तर चला, मी थंडावा देतो." आणि त्यांच्या बोटांनी पुन्हा माझ्या कमरेवर पोहोचल्या. यावेळी ते अधिक गहनतेने दाबत होते, जणू काही लपलेली तार छेडत आहेत. मी म्हणाले, "बस करा." ते म्हणाले, "अजून तर सुरुवात आहे बेटी, अजून खूप काही बाकी आहे." तेव्हा अजयची आवाज आली, "रिया, चहा मिळाला का?" मी झटक्यात स्वतःला वेगळे केले. ते हसत निघून गेले, पण त्यांच्या डोळ्यात ती चमक होती, जणू काही वचन होते. त्या रात्री मी झोपू शकले नाही. मी विचारत राहिले, मी चुकीचे करत आहे का? ते जाणीवपूर्वक असा करत आहेत का? मीही पुन्हा यावे असे इच्छित आहे का? दुसऱ्या दिवशी मी साडी थोडी उंच बांधली, जणू काही इशारा होता. ते घरी होते. त्यांची नजर माझ्यावर टिकली. मी चहा केला, त्यांना दिला. ते म्हणाले, "बेटी, आज तुझी साडी किती खूपसुरत दिसत आहे." मी शर्माकर हसले. ते म्हणाले, "चला, आजही मालिश करतो."
मी म्हणाले, "नाही, आज नाही." पण माझे डोळे सांगत होते, "होय." ते म्हणाले, "का घाबरत आहेस? मी तर फक्त तुझी काळजी घेत आहे." मी म्हणाले, "ठीक आहे, पण फक्त खांद्यापर्यंत." ते हसले आणि माझ्या मागे आले. यावेळी त्यांच्या बोटांनी अधिक हळूहळू चालत होत्या, जणू काही गाणे वाजत आहे. मी डोळे बंद केले. त्यांच्या हाताच्या तळव्यांनी माझ्या पाठीवर होत्या, मग कमरेवर, मग मांड्यांवर. ते म्हणाले, "तुझ्या मांड्या किती मजबूत आहेत. जणू काही मूर्ती आहे." मी काही बोललो नाही, फक्त महसूस करत होते. त्यांची गरमाहट माझ्या त्वचेत घुलत होती. ते म्हणाले, "जर तुला आवडत असेल, तर मी खालीपर्यंत करू शकतो." मी म्हणाले, "नाही, नाही." पण माझ्या आवाजात काही दम नव्हता. ते म्हणाले, "तरीही मी करतो थोडेसे." आणि त्यांच्या बोटांनी माझ्या मांड्यांच्या आतल्या भागावर पोहोचल्या. हळूहळू दाबत होत्या, जणू काही राज उघडत आहे. मी श्वास रोखला. ते म्हणाले, "तुझे श्वास किती वेगवान आहेत. तुलाही आवडत आहे का?" मी काही बोललो नाही, फक्त डोळे बंद ठेवले. ते म्हणाले, "बेटी, मला माहीत आहे. तुला काय हवे आहे?" मी म्हणाले, "नाही, तुम्ही गैरसमज करत आहात." पण माझी आवाज कापत होती. ते हसले, "अरे बेटी, मी जुना माणूस आहे, पण हृदय तर तरुण आहे." त्यांच्या बोटांनी आता माझ्या कमरेखाली सरकत होत्या, जणू काही लाट उठत आहे. मी स्वतःला रोखले, म्हणाले, "बस झाले." ते म्हणाले, "अजून खूप काही बाकी आहे." मी म्हणाले, "नाही, आता नाही." ते उठले, म्हणाले, "ठीक आहे, पण लक्षात ठेवा, मी नेहमी तयार आहे." आणि निघून गेले. मी तिथेच उभी राहिले. माझे श्वास अजूनही वेगवान होते. मी विचारत होते, "मी खरंच पुन्हा यावे असे इच्छित आहे का? मी खरंच त्यांच्या बोटांचा स्पर्श पुन्हा अनुभवायचा आहे का?" पुढचे काही दिवस असेच गेले. प्रत्येक वेळी ते काही बहाणा करून माझ्याजवळ येत, कधी चहा देत, कधी पाणी देत आणि प्रत्येक वेळी त्यांची नजर माझ्या शरीरावर टिकत असे. मी आता त्यांच्या नजरेपासून वाचण्याचा प्रयत्न करत नव्हते. मी साडी थोडी ढिली ठेवत, जणू काही इशारा होता. एक रात्र अजय पुन्हा मित्राकडे गेला. मी खोलीत पडली होते. दार उघडले. ते आले, म्हणाले, "बेटी, आज पुन्हा एकटी आहेस?" मी म्हणाले, "होय." ते म्हणाले, "तर चला आज पूर्ण मालिश करतो." मी म्हणाले, "नाही, आज नाही." पण ते माझ्याजवळ आले. त्यांच्या हाताच्या तळव्यांनी माझ्या खांद्यावर होत्या, मग पाठीवर, मग कमरेवर, मग मांड्यांवर. यावेळी ते अधिक हळूहळू दाबत होते, जणू काही जादू होत आहे. "हं." ते म्हणाले, "तुझी त्वचा किती गरम आहे. जणू काही आग जळत आहे." मी म्हणाले, "तुम्ही काय करत आहात?" ते म्हणाले, "बस तुला आराम देत आहे." त्यांच्या बोटांनी आता माझ्या मांड्यांमध्ये होत्या, हळूहळू दाबत होत्या. मी श्वास रोखला. ते म्हणाले, "तुझे श्वास किती वेगवान आहेत. तुलाही आवडत आहे का?" मी म्हणाले, "नाही." पण माझी आवाज खोटी होती. ते म्हणाले, "खोटे बोलू नकोस बेटी, मला माहीत आहे तुला काय हवे आहे." त्यांच्या बोटांनी अधिक गहनतेने सरकत होत्या, जणू काही गुपित जागा शोधत आहेत. मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला, पण शरीर मानत नव्हते. ते म्हणाले, "बस थोडे आणखी." मी म्हणाले, "नाही." पण माझ्या आवाजात काही ताकद नव्हती. ते म्हणाले, "तुझे डोळे बंद आहेत. तुझे श्वास वेगवान आहे का? हे सगळे दुखणे आहे." मी काही बोललो नाही, फक्त महसूस करत होते. त्यांची त्यांची गरमाहट माझ्या आत शिरत होती. ते म्हणाले, "बेटी, मी तुला ती खुशी देईन जी अजय देऊ शकत नाही." मी म्हणाले, "नाही." ते काय आहे? "बस एक स्पर्श आहे. बस एक गरमाहट आहे." मी म्हणाले, "पण मी तुमची वहिनी आहे." ते म्हणाले, "आणि मी तुझा ससूर आहे, पण रात्री सगळे विसरतात." त्यांच्या बोटांनी आता माझ्या कमरेखाली होत्या, हळूहळू सरकत होत्या. मी डोळे उघडले आणि पाहिले, ते मला पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आग होती. ते म्हणाले, "बेटी, जर तुला हवे असेल तर मी रुकू शकतो." मी म्हणाले, "रुका." पण माझ्या आवाजात काही विश्वास नव्हता. ते म्हणाले, "तर मी सुरू ठेवतो." मी काही बोललो नाही, फक्त श्वास सांभाळत होते. त्यांच्या बोटांनी आता माझ्या त्वचेवर नाचत होत्या, जणू काही गाणे वाजत आहे. मी स्वतःला सोडून दिले, त्यांच्या गरमाहटात बुडून गेले. ते म्हणाले, "बेटी, तू किती सुंदर आहेस. तुझे शरीर किती मऊ आहे, जणू काही फूल आहे." मी म्हणाले, "बस करा आता." पण माझ्या आवाजात काही दम नव्हता. ते म्हणाले, "अजून खूप काही बाकी आहे." त्यांच्या बोटांनी आता माझ्या सर्वात नाजूक भागावर होत्या, हळूहळू दाबत होत्या. मी श्वास रोखला. ते म्हणाले, "तुझे श्वास किती वेगवान आहेत. तुलाही आवडत आहे का?" मी म्हणाले, "होय." ते म्हणाले, "तर मी सुरू ठेवतो." मी काही बोललो नाही, फक्त डोळे बंद केले. त्यांच्या बोटांनी आता माझ्या आतल्या गहन भागापर्यंत पोहोचत होत्या, जणू काही राज उघडत आहे. मी स्वतःला सोडून दिले, त्यांच्या गरमाहटात बुडून गेले. ते म्हणाले, "बेटी, आता तू माझी आहेस." मी म्हणाले, "नाही." पण माझ्या आवाजात काही ताकद नव्हता. ते म्हणाले, "होय, तू माझी आहेस." मी काही बोललो नाही, फक्त महसूस करत होते. त्यांच्या बोटांनी माझ्या आतल्या प्रत्येक जागेला स्पर्श करत होत्या, जणू काही जादू होत आहे. ते म्हणाले, "बेटी, आता तुला ती खुशी मिळेल, जी तुला वर्षानुवर्षे मिळाली नाही." मी म्हणाले, "बस करा." पण माझ्या आवाजात काही दम नव्हता. ते म्हणाले, "अजून तर सुरुवात आहे." त्यांच्या बोटांनी आता अधिक वेगवान झाल्या, जणू काही वादळ येत आहे. मी श्वास रोखला. ते म्हणाले, "बेटी, तुझे शरीर किती गर्म आहे, जणू काही आग जळत आहे." मी म्हणाले, "बस झाले." ते म्हणाले, "अजून नाही, अजून खूप काही बाकी आहे." त्यांच्या बोटांनी आता माझ्या सर्वात संवेदनशील भागावर होत्या.